नमस्कार मंडळी, आपल्याकडे आज आपण रेनॉल्टच्या ट्रायबर बरेच केलेत, पण म्हणजे कायगर पण आपण केली आहे, पण आपल्याकडे चॅनलवर व्हिडिओ नव्हता. बऱ्याच लोकांची मागणी असायची की कायगरचा एखादा व्हिडिओ असेल तर दाखवा. तर मी बऱ्याच लोकांना सांगायचो की कायगर पर्टिक्युलरली आपल्याला गाडीच्या बॉडीशी काही घेणं देणं नाही, पण जे इंजिन आहे रेनॉल्टचं 1.0 म्हणजे 1000 cc जे इंजिन आहे ते आपण बरंच केलंय. म्हणजे निसान मॅग्नेट पण केली आहे, ट्रायबर पण केली आहे आणि कायगर पण केलेले आहेत. त्यामुळं गाडी कोणती आहे ते महत्वाचं नसून आमच्यासाठी जो आहे तो आमच्या सगळ्यात महत्वाचा जो असतो तो इंजिन कोणतं आहे ते सगळ्यात जास्त महत्वाचं असतं की इंजिन महत्वाचं आहे. ते 1000 cc म्हणजे जे रेनॉल्टचं इंजिन आहे ते ट्रायबर मध्ये पण आहे, कायगर मध्ये आणि निसनच्या मॅग्नेट मध्ये सेम इंजिन आहे. तर ते आपण आज गाडी आपण सीएनजी फिटिंग केली आहे आणि सर पुण्यातलेच वाघोलीवरून आलाय. हो, वाघोलीवरून आले. आणि गाडी किती चालली साधारण आता ही? साधारणतः 18,000 चालली. 18,000 किलोमीटर चालली. हो, 2022 मॉडेल आहे. 18,000 किलोमीटर गाडीचं रनिंग झालंय आणि सरांनी आता गाडी सीएनजी फिटिंग केलाय. तर सीएनजी फिटिंग करण्याचं कारण काय होतं, म्हणजे कसं काय? ज्यावेळेस मी ठरवलं की सीएनजी आपल्याला आता सीएनजी गॅस बसवायचा आहे भाऊ, तर मी पुण्यामध्ये भरपूर सर्च केलं. कसं आहे, भारतीय ग्राहक हे चोखंद आहे, ते 10 ठिकाणी चौकशी करताना 11व्या ठिकाणी जातं. तर मी भरपूर चौकशी केली, भरपूर ठिकाणी, पण मला ननवरे साहेब मला प्रोफेशनल वाटले. मी दुसरीकडे गेलो पण त्यांचे आजूबाजूची परिस्थिती, आपल्या वर्कशॉपची किंवा कर्मचारी वर्ग म्हणजे व्यवस्थित नाही वाटलं. सेंटर आहे त्यांचं, त्यांना म्हणायचं की फिटमेंट सेंटर वाले जे होते त्यांच्याकडे जेव्हा गेले तर ते त्या गाडीबद्दल किंवा पर्टिक्युलर तुम्हाला किती माहिती आहे किंवा ते मला जेव्हा ते भेटले तेव्हा ते सांगत होते. आणि सर्वात महत्व म्हणजे ननवरे साहेब जातीने आणि वन मॅन आर्मी टाईप एकदम परफेक्ट काम करतात. माझं तर सजेशन राहील, भविष्यात ज्यांना कोणाला करायचे असतील तर ननवरे साहेबांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे त्यांनी ते करावं. आता बाकी आपण फिटिंग क्वालिटी बद्दल, म्हणजे तुम्ही फिटिंग क्वालिटी व्हिडिओ मध्ये बघितली, हो, पण तुम्ही काम करताना पण बघितलं, तर कसं वाटलं? एकदम म्हणजे परफेक्ट, म्हणजे असं एकदम असं कुठं कॉम्प्रोमाइज नाही. कारण मी कालपासून आजपासून कंटिन्यू गाडीपाशी 1.5 दिवस आपण टोटल काल 2 वाजता आमच्याकडे गाडी फिटिंग लागली होती. परफेक्ट म्हणजे नो कॉम्प्रोमाइज, कामामध्ये नो कॉम्प्रोमाइज, आणि ग्राहकाचं सॅटिस्फॅक्शन करणं खूप महत्वाचं आहे आणि ते त्यांनी ते परिपूर्ण केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं असेल काम करताना तर मला जी गोष्ट जशी पाहिजे तशी मग किती पण वेळ लागला तरी झाली पाहिजे. मी कालपासून जे आजपर्यंत होतं ना, मी पूर्णपणे तुमचं ऑब्झर्वेशन केलं. म्हणजे योग्य टूल्स, परफेक्टपणा एकदम म्हणजे जबरदस्त भाऊ, आणि अनुभव बी खूप आहे गाडी, म्हणजे फिटिंग वगैरे सगळं व्यवस्थित एकदम ओके. आणि परफॉर्म. आता मला सांगा, गाडी आपण चालवली किती किलोमीटर मगाशी म्हटली तुम्ही मला? 25 ते 30 किलोमीटर चालवली. 23-24 कधी किलोमीटर. तर त्या रेंज मध्ये आपण गाडी ड्राईव्ह झालाय. आता परफॉर्मन्स कसा वाटला? म्हणजे छान आहे, योग्य आहे भाऊ. आता म्हणजे लोक जे म्हणतात आपण पेट्रोलला येतो त्याच्यापेक्षा कमी येणार किंवा नाही गाडी, तर मला काही जाणवलं नाही. आता लोक म्हणतात सीएनजीला थोडा परफॉर्मन्स कमी होतो, पण मला तरी जाणवलं नाही या 30 किलोमीटर मध्ये. कारण मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं ना, 10 मिनिटं ट्युनिंग डिलिव्हरी आहे ना. मग मला 4 तासात 5 तासात फिटिंग करतो. मला बी काही जण म्हणले होते तुम्ही सकाळी आणून तुम्हाला दुपारपर्यंत देतो, पण मी चौकशी केली अगोदर. म्हणजे जे भारतीय ग्राहक चोखंद म्हणतात ना, त्याचं तंतोतंत उदाहरण मी 10 ठिकाणी चौकशी केल्यानंतर मग आपल्याकडे यांच्याकडे अगोदर पर्सनली भेट घेतली. मला हा व्यक्ती पहिले भेटत म्हणजे खूप प्रोफेशनल आणि हे वाटले, त्यामुळे मी कामाला म्हणजे नो एक्सक्यूज, पहिलं काम हे. त्यामुळे सगळं काम तुम्हाला जसं पाहिजे होतं तसं एकदम मनासारखं, सगळं पुढचं फिटिंग असू द्या, पाठीमागचं असू द्या, एकदम ओके झालं. तर आता काय करू आपण, गाडीचा आता आपण सरांचा जो रिव्ह्यू आहे तो पण बघितलाय. गाडीची फिटिंग दाखवतो आणि मग आपण गाडी डिलिव्हर करू. ठीक, बघ. तर अशा प्रकारे ही रेनो कायगर आपण बघतोय. तिचा हा इंजिन बे सगळं आपल्याला बघायला मिळतोय. तर या ठिकाणी आपण बघतोय तो मोटोजेनचा ECM, याच्यामध्ये जे आपण किट लावलंय मोटोजेन सिक्वेन्शियल BS6 इटालियन ECM मध्ये जे येतं ते किट आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलंय. आणि आपण बघू शकतो, म्हणजे या ठिकाणी आपण फिलिंग वॉल लावलाय. त्याची पाइपिंग बघितली तर आपण एकदम व्यवस्थित आखीव रेखीव पद्धतीने इकडनं सगळं आलेली समोर आपल्याला बघायला मिळते. म्हणजे या ठिकाणी ते व्यवस्थित त्याचं जे बेंडिंग आहे ते व्यवस्थित आखीव रेखीव पद्धतीने केलेलं आहे. वायरिंगचा जर बघायचा विषय झाला आपण तर या ठिकाणावरून सगळी वायरिंग, म्हणजे आता हे बॅटरीचे कनेक्टर आहेत, इथून बॅटरीचे कनेक्टर ते पण आपण इन्सुलेट केलेत.
आणि त्याच्यानंतर पाठीमागची सगळी वायर म्हणजे आता आपण थोडासा अंधार आहे आणि या ठिकाणावरून जर बघितलं तर हे सगळं इन्सुलेटेड म्हणजे एकदम प्रॉपर जे आपण म्हणतो तसं इन्सुलेट केलेली वायरिंग, ट्रिपल लेअर 4 लेअर आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पाठीमागे रिड्युसर बसवलंय, त्याच्यासाठी फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवलंय आणि प्रॉपर म्हणजे लो प्रेशर पाईप वगैरे या ठिकाणी मॅप सेन्सर सरळ लागलाय आणि त्याची जी पाइपिंग आहे ती व्यवस्थित एकदम साईडने गेलेली आहे. इंजेक्टर रेल सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो बऱ्याच जणांकडे सीएनजी गाड्या असतील तर त्यांनी बघितलं असेल की इंजेक्टर रेल जी आहे खाली तुटून येते, पडलेले असते, लटकलेले असते, कुठेतरी खडखड करत असते. तर सगळ्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला हाच प्रकार बघायला मिळतो. तर आमच्याकडे जे आहे ते प्रॉपर आपण जे याला या इंजेक्टरसाठी पण प्रॉपर फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवतो जे मी स्वतः बनवतो. आणि अशा प्रकारे हा इंजिन बे, पाठीमागे आतमध्ये जाणारी वायरिंग, लॅपटॉपचं कनेक्टर या ठिकाणी. अशा प्रकारे हा आपण ट्रायबरचा जो इंजिन आहे ते सेम टू सेम इंजिन आहे. त्याच्यामुळे ट्रायबरचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, ते आपण बघू शकता. पाठीमागचा एकदम याच्यामध्ये 60 लिटरचा टँक बसवलाय, तो एकदा दाखवतो. तर तिचा हा अशा प्रकारे इतका बूट स्पेस जो त्याच्यामध्ये आहे तो एवढा म्हणजे इथून असा इथपर्यंत बूट स्पेस याच्यामध्ये उरलाय. त्याचा वरचा जो पार्सल ट्रे आहे तो पण व्यवस्थित बसलाय. या ठिकाणी तिचा 60 लिटरचा टँक प्रॉपर इन्स्टॉलेशन झालंय गाडीचं. आपण गाडीचा जो सरांचा रिव्ह्यू आहे तो पण बघितलाय आणि गाडी आपण डिलिव्हर करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.